अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जय जयाचे सिद्धमुनी तुझी गुरु शिरोमणी साक्षी येतेसे अंतकरणी बोलिला माते परमार्थ. ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार येरा दिसतेसे नर तेची अज्ञानी प्रत्यक्ष. त्या त्रिविक्रमा भारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथा वर्तली कैसी निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगमय लीला सांगता न सर बहु काळा साधारण मी सांगत असे. समस्त लीला सांगता विस्तार होईल बहु कथा या कारणे क्वचित निरोपतीसे बाळका पुढे अपूर्व वर्तले ऐक. एक शिष्य नामधारक विदुष नामे नगर ऐक. होता राजा यवन तेथे महाक्रूर ब्रह्मदेशी. सदा करी जीव हिंसा चर्चा करावी ब्राह्मणासी वेद म्हणावी आपणा पुढे विप्रासी. म्हणून यवन जे का असती विद्य जन आपल्या संभेत येऊन वेद सर्व म्हणावे त्यात द्रव्य देईन बहुत. सर्वांमध्ये मन्यवत जो का सांगेल वेदार्थ विशेष त्याची पूजा करू ऐसे ऐकोनी ज्ञानी जन. नेनो म्हणती वेद आपण जे का असती मतीहीन कांक्षा करीती द्रव्याची ज्वालोनिया म्लेच्छा पुढे. वेदशास्त्र वाचिती गाडे म्लेच्छ मनी असे पुढे. ऐके अर्थ यज्ञाकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करीती. पशु हत्या करणे रीती आम्हा म्लेच्छांधे नदीती. पशु विदिती म्हणून या येणे परी ब्रह्मणासी. निंदा करी बहुवसी योग्य पाहून द्विजवर राशी. अपार द्रव्य देतसे येणे परी तो यवन. देतो द्रव्य म्हणून ऐकते झाले सकळ जन. देशोदेशी विप्रवर्ग वेदशास्त्री निपुण द्रव्यवारी ठेवून मन भेटीसी जाती ब्राह्मण. वेद म्हणती यांना पुढे येवना पुढे ऐसे मंदमती विप्र त्याची जोडी यमपुर. मंदमत दुराचार तेच इष्ट कलीचे. येणे परी वर्तमानी वर्तत असता एके दिनी मंद भाग्य विप्र दोना येऊनी भेटला राया. वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे कीर्ती आपुली आपण सांगती. विप्र म्हणती रायासी कोणी नाही अमसरसी. वाद करवया वेदांसी नसती चारी राष्ट्रात. आस्ती जरी तुझ्या नगरी त्वरित येते पाचारी. आम्हा सवे वेदचारी चर्चा करावी द्विजांगी. विप्र वचन ऐकोनी राजा पडला अभिमानी. आपुल्या नगराचे विप्र अनोनी समस्तांते पुसेतो. राजा म्हणे समस्तांशी चर्चा करावी तुम्ही यासी. जे जिंकती तर्केसी त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे. ऐकोनिया ज्ञानी जन म्हणती म्लेच्छा लागून आम्हा योग्यता नाही जाण या ब्राह्मणा ते कैवी जिंकू. आम्हा मध्ये हेची श्रेष्ठ विप्र दोघे महासुबत याते करोनी प्रकट मान द्यावा महाराज ऐसे म्हणती द्विज समस्त. ऐकोनी राजा मान देत वस्त्रे भूषणे देई विचित्र. गजावरी आरुडवोनी हस्तावरी मिरवी म्हणे आपुल्या नगरी. नाही विप्र याचे सरी हेची राजे विप्राचे. आपण राजा यवनासी हेद तुझे राजे द्विजांसी. ऐसे भूसुर तामनसी म्लेच्छा पुढे वेद म्हणती महात्मासी ते ब्राह्मण द्विजाते करुनी दूषण. राजे म्हणविती आपण तया यवना राज्यात. ऐसे असता वर्तमानी विप्र मदार्थ या पहुनी. राजा पुढे जाऊनी विनविताती परियेसा. विप्र म्हणती रायासी आम्हा योग्यता बहुवसी. न मिळे एकदा वादसी वृद्धा झाले शिकोनिया. आमचे मुनी बहु आता करणे वाद वेदशास्त्री. निरोप देई जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात. जरी मिळेल एखादा नरू त्यासावे चर्चा करू. न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊन ब्राह्मणाचे. राजा म्हणे तयासी जावे राष्ट्री त्वरी तैसी परम भाववे ब्राह्मणासी. म्हणून या निरोप देता झाला. यवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी. पर्यटन करिता राज्यासी गावोन गावी विचारित. गावोन गावी हिंडीत जयपत्रे लिहून घेती. ऐसी कवना असे शक्ती तया सम्मुख उभे राहावे. समस्त नगरे हिंडीत पुढे गेले दक्षिण पंथ भीमा तरी असे विख्यात. कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी. त्रिविक्रमा भारती म्हणून त्यासी येती वेद तिन्ही अनेक शास्त्रो अभिज्ञ तो.
महामुनी कीर्तिमत म्हणून सांगती जन समस्त ऐकती द्विज मंदोमत गेले त्या मुनीपासी जाओनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे महाविसी चर्चा करावी आमासी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रमा मुनी आम्ही नेनो वेद तिन्ही अथवा न ये वेद एक जरी जानो वेदशास्त्र तरी का होतो अरण्य पात्र वंदन करीते राजे सर्वत्र तुम्हा सारखे भोग करीतो नेनो म्हणून अरण्यवासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाना हरी अथवा जिंकून नाही त्याचा तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वजन आम्हा सावे काय वाद ऐकोनी मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कवन घाली ऐसी त्रिभुवनी हिंडिता आलो अवघे राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाखवितो जयपत्र असंख्यात परियेसा येणे परी आपणासी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असल्या मानसी करी वाद म्हणती अनेक परी ब्राह्मणासी सांगे मुनी विनियेसी ऐकती न द्विजे महादोषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी आपुले विचारी अंतकरणी याचे न्यावे गांगा भुवनी शिक्षा करणे द्विजाते विप्रवंदाते व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारले त्याते करणे उपाय भले म्हणून योजिले मनात त्रिविक्रम मने विप्रांसी चला गांगा भुवनासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आपुले गुरु त्या पुढे पत्र देईन निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भरू शमन करू म्हणे देखा ऐशी निर्गुती करून निघाला त्रिविक्रम महामुनी सर्वे येती विप्रदोनी आंदोलिकी बैसोनिया मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वर चालोनी आपण बैसले सुखसनी म्हणून या अल्प्यायुषी झाले पावले त्या गाणगापुरा जे का स्थान गुरुवरा रम्य स्थान भिवान तीरा वास नरसिंह सरस्वती नमन करून श्री गुरुसी विनवी मुनी भक्तीसी कृपामूर्ती व्यंकेशी भक्तवत्सला परमपुरुष जया जयाची जगद्गुरु निर्गुण तुझी निवकारू त्रयमूर्तीचा अवतारू अनाथनाथा रक्षक दर्शन होता तुझे चरण उद्धारे संसार भवार्न नेनती मूढ अज्ञाना जन अधोगतीचे ते इष्ट सदा गतीचे कंठ झाला रोमांच अंगी उठला नेत्री बाष्प आनंद झाला माता ठेवी चरणावरी नमन करितांची मुनी श्रते उठविले श्री गुरुनार्थे आलोंगिनिया करुणा वास्त्रे पुस्तिती वृत्तांत श्री गुरु पुस्ती त्रिविक्रमासी आलते कावने कर्यासी विस्तोरोनी आमासी निरोपावे मुनीवरा श्री गुरूंचे वचन ऐकून सांगत असे त्रिविक्रम मुनी मंदोमत विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी जीवाग्री वसे म्हणती मूढ विप्र दोन्ही जरी न करा चर्चेसी पत्र मागती हारेसी अनेका परी तयासी सांगता न ऐकता उन्मत म्हणून आलो तुम्हा जवळी तुम्ही श्री गुरु चंद्रमौळी तुमचे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकोनी श्री गुरु म्हणती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्यास ते पुस्ती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी कवन आलेत कर्यासी वाद कायसा आम्हासी लाभ काय वादे तुम्हा आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरी कायसी काय थोरी तुम्हासी जय होता यती सवे श्री गुरु वचन ऐकोनी बोलताती विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेद चर्चा पराडमुख म्हणून पत्रे अनेक कडोनिया दाखविले येणे परी आम्हासी पत्र देता का सयासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊनिया आला तुम्हा जवळी जरी असाल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वे नाश समस्तांसी देवदान दानव दिक्कांसी गर्वे मृत्यू लादला जाना गर्वबळीसी काय झाले बाणासुरासी फळ आले लंकनात कौरव गेले वेद स्वत क्षेत्रासी कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळे अंत वेद अस्ति अनंत गर्व वृथा तुम्ही करिता विचारला आपुले हित
तरी सांडा सर्व भ्रात काय जाणता वेदांत चतुर्वेदी म्हणविता श्री गुरुचे वचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमुनी जाणो आम्ही वेद तिन्ही सांग सहिता परियेसा येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण परियेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्वे पुढे वर्तवले वेदचारी आदी अंती श्री गुरु ब्राह्मणा निरोपती सांगेन ऐक एक चित्त म्हणे सरस्वती गंगाधर इथ श्री गुरु चरित्र अमृत त्रिविक्रमा मुनी विख्यात विप्र जय पत्र मागत ते चरित्र वर्णिले इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पोत्तरो श्री नरसिंह सरस्वती त्या वाक्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजत प्रशंसा नाम 25 अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पण नमोस्तु 20 संख्या 80 श्री गुरु दत्तात्रय अर्पण नमोस्तु.